नमस्कार. धक्कादायक आणि अनेकांना विचार करायला लावणारी ही बातमी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर केलेले विधान सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. नाशिकमध्ये एका भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. एका महिलेच्या छळाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं तेव्हा जेव्हा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी खरात याची पाद्यपूजा केल्याचं दिसत आहे. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली, कारण त्यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या आणि अशा व्यक्तीशी त्यांचा संबंध असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी एक महत्त्वाचं आणि धक्कादायक विधान केलं. त्या म्हणाल्या, मी आणि माझ्या कुटुंबाने अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला गुरु मानलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहायचो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही पाद्यपूजा केली होती. माझ्या पतीनंही पूजा केली होती. पण हा व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा आहे. त्या पुढे म्हणाल्या, आज आपल्या सोबत असलेली माणसं पुढे कशी वागतील हे आपल्याला आधी माहीत नसतं. जेव्हा मला खरातबद्दल माहिती मिळाली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. या वक्तव्यामुळे हा संपूर्ण मुद्दा अजूनच चर्चेत आला आहे. दरम्यान चाकणकर यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. त्या म्हणाल्या, मी स्वतः पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. तपास सखोल व्हावा यासाठी पत्र दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे. त्या स्पष्टपणे म्हणाल्या, मी आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला होता, पण त्याची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. जे काही घडलं आहे ते अतिशय चुकीचं आणि अस्वीकार्य आहे. आम्ही त्याचं कुठेही समर्थन करणार नाही. आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीवर कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात असं नमूद केलं आहे की त्यांनी वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. तसेच आजवर मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत तपास सुरू आहे आणि पुढील काही दिवसात आणखीन काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत माहिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या आणि सत्य बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.